नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार गुरुवार 26 सप्टेंबर. आज आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि त्याचबरोबर पितृपक्षामधील हा गुरुपुष्यामृत योग आहे. अतिशय दुर्मिळ हा योग आहे. या दिवशी लोक सोने खरेदी करतात. या दिवशी शुभ कार्य केले जातात. या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असते तेव्हा गुरुपुष्यामृत हा योग तयार होत असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये या गुरुपुष्यामृत योगावर गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे जे काही ग्रहदोष असतील, जो काही पितृदोष असेल, तुम्हाला तुमचे शत्रू त्रास देत असतील तर ते सर्व जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील, नष्ट होतील. तुमची कितीही कठीण इच्छा असो तर ती 24 तासात पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय तुम्ही आत्तापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. हे बघा, गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्याच्यामुळे सगळी देवी देवता गुरुपुष्यामृत योगावर देवी देवतांची पूजा करत असतात. आपण देखील उपाय करत असतो. गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू आणि कुबेरांना समर्पित आहे. आज गुरुपुष्यामृत योग आहे. त्याचबरोबर गुरुवार देखील आहे. त्यामुळे गुरुवार हा माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना, आपल्या गुरूंना समर्पित वार आहे. आपल्याला आपल्या देवाची विशेष सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत. त्यांना पिवळ्या कलरचे वस्त्रे, पिवळी फुले, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. कारण भगवान विष्णूंना पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर सर्वांची देवपूजा झालेली आहे. हळद टाकून आपल्याला घरातील फरशी पुसायची आहे. कारण माता लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहे. हळदीमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. हे बघा, तुमचे शत्रू तुम्हाला कोणतेच तुमचे कामे पूर्ण होऊ देत नसतील, सतत तुम्हाला त्रास देत असतील, तुमच्या घराची प्रगती होत असेल, तुमच्या घराला दोष लागलेले असतील किंवा लक्ष्मी येत असेल तुमच्या घरात, कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्ष्मी येते पण ती बाहेर जाते, लक्ष्मी टिकत नाही, सतत भांडणे, वादविवाद, कलह होतात, मुलांची प्रगती होत नाही, तुमच्या कोणत्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होत नसतील, त्यासाठीच आजचा हा उपाय आहे. ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, प्रकट झाली होती, त्याचप्रमाणे गायीचा देखील समुद्रमंथनातूनच उत्पत्ती झाली होती. गायीला हिंदू धर्मामध्ये खूप स्थान आहे. गाय पूजनीय आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मींचा देखील वास असतो. जो कोणी गायीची सेवा करत असतो तर त्याच्या सर्व दुःख अडचणी दूर होतात, त्याच्या इच्छा पूर्ण होत असतात, त्याची दरिद्री गरिबी दूर होत असते. त्यामुळे आज आपल्याला गाईला ही अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे ते आपण पाहूया. तर आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. त्याचबरोबर गाईला आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्या आहेत. तिथे गेल्यानंतर गाईला हा गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. गाईच्या पायावर आपल्याला पाणी ओतायचं आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू लावायचं आहे. गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे, नमस्कार करायचा आहे व आपल्या मनातील सर्व इच्छा बोलून दाखवायच्या आहेत. आपल्या मनात ज्या काही इच्छा अडचणी आहेत त्या आपल्याला बोलायच्या आहेत. त्यानंतर तिथून येताना आपल्याला गाईच्या पायाखालची माती आणायची आहे. ही माती आपल्याला घरात एखाद्या कोपऱ्यात आणून ठेवायची आहे. यामुळे तुमची काही रखडलेली कामे असो तर ती कामे पूर्ण होतील. तुमच्या घरात जो काही ग्रहदोष, पितृदोष आहे तर तो दूर होईल. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर आज आपल्याला नक्कीच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. कनकधारा स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे ही माती तेथे ठेवायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला आज सतत जप करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, कुबेर यांची आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे. कारण गुरुपुष्यामृत योगावर आपण ज्या काही सेवा करू त्याचे फळ आपल्याला मिळते. गुरुपुष्यामृत योगावर आपण जे काही करू तर त्याचं डबल होत असते, ते वाढत जात असते. सोने खरेदी केले तरी त्यामध्ये वाढ होत असते अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.